साखरेच्या दरात वाढ झाल्याने साखर खरेदीसाठी सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात अक्षरशः झुंबड उडाली आहे। पहाटेपासूनच सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याबाहेर मोठी गर्दी केल्याने काही काळ चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर देण्यात येत आहे। साखरेचे दर वाढल्यामुळे काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आले होते। मात्र आज अचानक साखर वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साखर कारखाना परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली। साखर मिळवण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या असून गर्दी वाढल्याने कारखाना प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली। गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणताना अडचणी येत आहेत। दरम्यान साखर वाटप सुरू करण्यापूर्वी योग्य नियोजन का करण्यात आले नाही, गर्दीचा अंदाज प्रशासनाला नव्हता का, असे प्रश्न उपस्थित होत असून सिद्धेश्वर कारखान्याच्या साखर वाटपाच्या नियोजनावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत।